महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, बामणी फाटा येथील घटना। तालंग तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी विष्णू चंपत मिराशे वय वर्ष 40 व निकिता विष्णू मिराशे वय वर्ष 32 हे दाम्पत्य गेल्या 6 महिन्यापासून बामणी फाटा येथील बाजारपेठेतील खासगी रूम भाड्याने राहत होते। शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास निकिता मिराशे यांनी आपल्या राहत्या खोलीतील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। निकिताची आई दुपारी रूमवर आली असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले। घरमालकाच्या मदतीने तपासणी केली असता सर्व खिडक्या व दरवाजे आतून बंद असल्याचे आढळून आले। यानंतर याबाबत मनाठा पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून पंच, घरमालक तसेच मृत महिलेच्या आई वडिलांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला। दरवाजा उघडताच निकिता मिराशे यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले। मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी करत आहेत। घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती।